भाजप सरकार आल्यापासून राज्यानं प्रगतीची नवनवी उड्डाणं घेतली। मुंबईच्या बरोबरीनं नवी मुंबईच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध राहिलंय। नवी मुंबई विमानतळ आणि आता शिवडी नाभाशेवा सीलिंकमुळे नवी मुंबईचा चेहरा मोहरा बदलणार। हा काही केवळ एक ब्रिज नाहीये, हा एक इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे। दिस विल फ्युएल महाराष्ट्रा's इकॉनॉमी फॉर नेक्स्ट 20 years। येत्या वर्षाअखेर हा सीलिंक सुरू होणार। या सीलिंगचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मुंबई ते नवी मुंबई प्रवास अवघ्या अर्ध्या तासात पूर्ण होणार। या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधन दोघांची बचत होणार। या सीलिंग प्रकल्पात ज्यांच्या जमिनी गेल्या अशा नागरिकांच्या पाठीशी भाजप सरकार कायमच खंबीरपणे उभं राहिलंय। या प्रकल्प बाधितांसाठी भाजप आमदार मंदा म्हात्रे पुढे सरसावल्या। प्रकल्प बाधित नागरिकांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून त्यांनी सातत्यानं पाठपुरावा केला। प्रामाणिक प्रयत्नांना यश नक्कीच मिळतं। भाजप सरकारकडून प्रकल्प बाधित नागरिकांच्या खात्यात 5,56,00,000 रुपये नुकसान भरपाई म्हणून जमा झाले। भाजप सरकारमुळेच या नागरिकांना त्वरित मदत मिळाली। फक्त आश्वासनं आणि घोषणा देणारं हे सरकार नाही, तर समाजाच्या तळागाळातील लोकांसाठी काम करणारं सरकार आहे।